पद्धतीने आपण दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सातारा शहरात हद्दवाढीत चांगल्या पद्धतीनं वडे, नाले, पोकलँड, छोटस जेसीबी मशीन, डंपर, ट्रॅक्टर आणि काही ठिकाणी ओढ्यात जेसीबी किंवा पोकलँड जात नसलेली मॅन्युअली म्हणजेच लोकांनी वडे साफसफाईचं काम करतो. त्यानिमित्ताने गेले 3 महिन्यापासून सातारा शहरातील असू द्या, हद्दवाढीतील असू द्या, अतिशय चांगल्या पद्धतीनं 80% ओढे साफ झाले म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने ओढे चांगल्या पद्धतीने साफ केले असून 20% राहिले ती 4 ते 5 दिवसात अतिशय चांगल्या पद्धतीने ओढे साफ होतीलच. परंतु ओढे साफ झाल्यानंतर काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे, अतिशय मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाची मोहीम सातारा नगर परिषदेनं घेतलेली आहे. त्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं यांच्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेन, यापुढे ओढ्यावर कोणीही कसलंही अतिक्रमण करू नये, जेणेकरून आपल्याला कारवाई सामोरं जावं लागेल. जेणेकरून ओढ्यात उतरताना जिथं अतिक्रमण झालंय तिथं उतरता येत नसल्यानं तिथं आपण वेळोवेळी कितीही स्वच्छता केली, किती आम्ही कित्येक वेळा आपल्याला विनंती केली, आपल्या दारात घंटागाडी येते, ट्रॅक्टर येतो, त्या न टाकता आपण स्वतःच्या जवळच्या ओढ्यात कचरा टाकता, झाडाच्या फांद्या टाकता. त्या निमित्ताने कसल्याही परिस्थितीत ते तुंबल्यानंतर पाईपा वगैरे असतात आपल्या तिथं अडकतं आणि त्या निमित्ताने सगळं साठत जातं आणि कुठून तरी पाणी बाहेर निघतं. ते काय दुकानात जातं, काय घरात जातं, कोट्यावधीचं नुकसान होतं. त्या निमित्तानं कोणीही सातारा शहरातील लोकांना विनंती करेन पुन्हा पुन्हा, कोणीही वड्यात किंवा इतरत्र कचरा टाकू नये. 4 ते 5% लोकांमुळं या घाणीच्या साम्राज्याला, सातारा शहराला अगदी नाव किंवा नामुष्की ओढवली जाते. त्या निमित्ताने यापुढे दंड केले जातील, गुन्हे दाखल केले जातील. या पद्धतीला कोणी सामोरं जाऊ नये अशी माझी विनंती राहील, जेणेकरून आपण घंटागाडीत आणि ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकावा. आपल्या ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला निवडून गेले त्या विश्वासानं चांगल्या पद्धतीनं आम्ही सेवेत आहोत. त्या पद्धतीने आपली ही जबाबदारी सातारा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी. धन्यवाद.